आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। खून प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश गडदे याचा साथीदार अतुल वायदंडे यास खंडेराजुरीतून अटक। आमचे सांगली प्रतिनिधी कळवतात की हमाल नेते सांगली बाजार समितीचे माजी संचालक निलेश गडदे यांच्या साथीदार बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत याचा गोळ्या घालून खून झाला आहे। या प्रकरणी मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निलेश गडदे याचा साथीदार अतुल पोपट उर्फ दादासो वायदंडे वय 26 राणा खंडेराजुरी तालुका मिरज याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान जत पोलीस ठाण्यासमोर निलेश गडदे आला होता। त्या ठिकाणी त्याने पिस्तूल काढत दहशत माजवली होती। तसेच जत तालुका जत येथेही त्याने आदल्या दिवशी गोळीबार केल्याची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी यावेळी त्याच्यावर कारवाई केली असती तर खून टळला असता। त्यामुळे जत पोलीस निरीक्षकाची चौकशी करा अशी मागणी आज करण्यात आली आहे। त्यावर अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने चौकशी केली जाईल, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून 2 गटात काही दिवसापासून वाद सुरू होता। या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडे आहे। खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे याने दबाव आणला होता। बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास गडदे हा 2 साथीदारासह खरात यांच्या घरात गेला। खरात घरात नसल्यामुळे त्यांचे पत्नीला धमकावले, खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले। गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने गोळा झाले होते। दुपारी 12:30च्या सुमारास पोलीस ठाणे परिसरात 2 गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता। तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली। त्यामुळे गडदे चिडला। त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। त्यावेळी त्यांच्या घरासमोर अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांत याच्यावर त्याने गोळी झाडली। त्यात त्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान निलेश गडदे याचा साथीदार अतुल वायदंडे याचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे। त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी वायदंडे याला ताब्यात घेतले आहे। त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। तसेच गडदे याच्या शोधासाठी 5 पथके रवाना करण्यात आली आहेत। त्यात पोलीस अधीक्षकांचे एक विशेष पथकाचाही समावेश आहे। लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे अधीक्षक दोशी यांनी सांगितले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।